मच गया बिगुल, बिछ गई चुनावी बिसात, का बजेगा डंका और किसकी होगी मार, सत्ता के सबसे बड़े रण क्षेत्र का हार, विधानसभा का महासंग्राम। नमस्कार प्रेक्षकांनो, यावेळी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीचे अतुल वांदिले। आपण हिंगणघाट मतदारसंघातून उमेदवार आहात, संभावित उमेदवार आहात। आमच्या चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे। धन्यवाद। नेमकं हिंगणघाट मतदारसंघ आहे, त्यात आपण एक उमेदवार आहात। कशा प्रकारचे आपले मोर्चे आहे, कशा प्रकारची मोठी बांधणी आहे, काय विकासचे मुद्दे आहे, काय रणनीती राहणार त्याबद्दल हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आम्ही गेल्या 20 वर्षापासून मी काम करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रदेश सरचिटणीस माझ्याकडे जबाबदारी आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम आम्ही एक लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून 80% आमचं समाजकार्य राहते आणि 20% आमच्या याच्यात राजकारण दिसून पडते, लक्षात येते। कंटिन्यू राहू का कट करू? आपण एकंदर चित्र बघितलं तर आपला हिंगणघाट मतदारसंघ जे आहे चुरशीची लढत आहे। इथे आपलं बरेचसे दावेदार आहात, पार्टीतर्फे दावेदार म्हणतात। कशा प्रकारची आपली रणनीती राहणार आणि आपण काय विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार त्याबद्दल? पहिला तर विषय असा आहे की महाविकास आघाडीची उमेदवारी जर समजा मला मिळाली तर मी प्रत्येक गोष्टीत सक्षम आहे कार्य करण्यासाठी। कारण की आम्ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत लोकांच्या सेवेत राहतो। लोकांच्या जिथे काही समस्या असेल, लोक कोणताही व्यक्ती आमच्याकडे रडत आला तर त्याला हसत कसं पाठवता येईल हे आमचे 100% प्रयत्न राहते। पण महाविकास आघाडीची तिकीट जर राष्ट्रवादीच्या कोट्यात आता कंटिन्यू आहे आणि राष्ट्रवादीला जर मिळाली आणि त्याच्यातून जर समजा माझ्यासारख्याला जर उमेदवारी दिली तर मी जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर आहे। आणि असंही माझं 20 वर्षात जे काम आहे, कार्य आहे, आम्ही जिथं अन्याय होत असेल, कुठं अत्याचार होत असेल तर अन्यायाच्या विरोधात लढाची ताकद ते आमच्यात आहे। जे सत्ताधारी लोक आहे हे अनेकदा जनतेची दिशाभूल करते, दिशाभूल करून जनतेवर अन्याय करते, पण तिथं आम्ही पोहोचतो आणि आम्ही जे दिशाभूल करत आहे ते आम्ही समोर पुढाकार घेऊन जनतेला न्याय देतो। असे अनेक आंदोलन आहे। आता मी जर बोलायला गेलो तर माझा दिवस संपल एवढे माझे आंदोलन आहे। अनेक आंदोलनं घेऊन लोकांना न्याय दिलेला आहे, लोकांच्या समस्या सोडवलेल्या आहे, कोणतीही समस्या असो या भागामध्ये आम्ही कार्य करण्यासाठी तत्पर आहे। आता जनतेमध्ये राहिला जनतेचा विषय तर आम्ही कंटिन्यू जनतेतच राहतो आणि मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे। म्हणून आज आम्ही कोणता हिंगणघाट असो, सिंदी रेल्वे असो किंवा उदाहरणार्थ समुद्रपूर तालुका असो, ग्रामीण भाग असो, आताच मागे मी एक परिवर्तन यात्रा काढली। परिवर्तन यात्रामध्ये 30 दिवस मी घरी नाही गेलो। 30 दिवस मी 288 गावामध्ये भेटागाठी केल्या आणि 288 गावामध्ये भेटागाठी करून अनेक लोकांच्या समस्या समजून घेतल्या, अनेक समस्या मार्गी लावल्या आणि आणखी काही ज्या समस्या त्या मार्गी लावण्याचे आम्ही 100% प्रयत्न करत आहे। आतापर्यंत मला असं वाटत नाही की बा आमच्या भागातल्या एखाद्या नेत्यानं तरी परिवर्तन यात्रा कोणी काढली असेल आणि घरदार मुलं बाळ सोडून आपण 30 दिवस जनतेमध्ये राहिला असेल। पण आम्ही जनतेसाठी तत्पर काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी आम्ही तयार राहतो। कारण की आमचे नेते, आमचे अध्यक्ष आदरणीय माननीय पवार साहेब यांचं मार्गदर्शनच आम्हाला त्या पद्धतीचं आहे। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे की आपण जनतेत राहून जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे आणि आपण त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे। सध्याची स्थितीत आपण हे बघितलं की जे महाविकास आघाडीचे जे सरकार आहे, महाविकास आघाडी जी पार्टी आहे ते ऍक्टिव्ह आणि ऍक्शन मोड मध्ये आहे। आता आपली एंट्री इथे झालेली आहे, धडाकेबाजी एंट्री आहे। राजकीय क्षेत्रात म्हटले जाते की आपली धडाकेबाजी एंट्री आहे। तर मला सांगा कशा प्रकारचे आपले आता दौरे सुरू आहे, जनसभा सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहे, काय इथलं समीकरण आहे त्याबद्दल? समीकरण असं आहे की पक्ष कोणताही पक्ष असो तो सर्वे करतो, जनतेतून जर नाव समोर आलं तर त्याला उमेदवारी मिळतात। आणि माझे कार्य जेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो तेव्हापासून माझे कार्य कंटिन्यू चालू आहे। निवेदन, आंदोलन, मोर्चे बांधणी, लोकांच्या समस्या सोडवणं, जनतेच्या संपर्कात राहणं, लोकांपर्यंत पोहोचणं, ह्या सर्व गोष्टी माझ्या चालू आहे।
जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीकडून मला जर उमेदवारी मिळाली तर मी प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार आहे आणि मला ठामपणे विश्वास आहे की जनता या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन 100% करणार. कारण की शेतकऱ्याचा जर विषय जर आज बोलायला गेलं तर या सत्तेधारी सरकारनं शेतकऱ्याची सुद्धा दिशाभूल केलेली आहे. आज शेतीच्या मालाला भाव नाही, सोयाबीनला रेट नाही, कापसाला भाव नाही आहे. आज जे आमचे ग्रॅज्युएट झालेले युवक आहे आज बेरोजगार आहे, शिक्षित मुलं बेरोजगार आहे, आज मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. महिलांना कुठं सुरक्षा नाही आहे, महिलांना ज्या पद्धतीने रोजगार द्यायला पाहिजे त्या पद्धतीने रोजगार नाही आहे. अशा अनेक समस्या या सत्तेधारी लोकांनी केलेल्या आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, शेतकऱ्याची नुकसान होत आहे, शेतकऱ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सांडून राहत आहे, पण त्याच्याकडं प्रशासन शासन हे दुर्लक्ष करत आहे. आम्ही जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम हे आम्ही 100% करतो आणि 24 तास जनतेच्या सेवेत राहतो म्हणून मला 100% विश्वास आहे की या येणाऱ्या काळात जनता माझ्यावर विश्वास ठेवणार आणि जनतेचा आशीर्वाद मला राहणार आणि ह्या विधानसभेत येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन होणार हे 100% मला खात्रीनं वाटतंय. सर, जसं आधारसंघामध्ये फिरत आहात, पिंजून काढत आहे, भेटीगाठी सुरू आहे, बैठका सुरू आहे, जनसभा सुरू आहे, मला सांगा इथले जे नागरिक आहेत त्यांना आपला काय एक मेसेज राहणार? माझा एकच मेसेज आहे की आमच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून आपण ज्यांना विधायक म्हणून निवडून दिलं तर सर्व जनतेनं एक चान्स माझ्यासारख्या युवकांना द्यावा. हा चान्स जर माझ्यासारख्या युवकांना हा चान्स मिळाला तर मी संधीचं सोनं करील आणि प्रत्येक कोणताही माणूस माझ्यापर्यंत पोहोचलेला माणूस, तो रडत आलेला माणूस हसत कसा जाणार आणि कोणतीही कुठं समस्या कोणतीही प्रॉब्लेम असो कोणत्याही सर्कलमध्ये कोणत्या ग्रामीण भागामध्ये का शहरा भागामध्ये जर मला कोणी हाक मारली आवाज दिला किंवा उदाहरणार्थ कोणती समस्या माझ्या लक्षात आली तर मी तिथं पोहोचून जनतेची 100% सेवा करीन. आणि कोणतीही समस्या असो, युवकांची समस्या असो, महिलांची समस्या असो, कामगाराची समस्या असो, त्या कशा मार्गी लावता येईल त्याच्यासाठी 100% तत्पर मी तयार राहणार. प्रेक्षकांना हे होते अतुल वांगे, आपण युवा तडफदार आणि युवा नेते आहात आणि आपण जी संकल्पना मांडली आहे त्यात आपण सांगितलं की आपण लोकांसोबत जुळलेले आहात आणि त्यांची जी समस्या आहे त्यांना सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला त्याबद्दल सर आपलं धन्यवाद. धन्यवाद.